तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मगाव असलेले कटगुण हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मगाव असलेले कटगुण हे गाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं गाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कटगुण हे गाव सातारा जिल्ह्या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, आशिया खंडामधली मेकॉंग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही? आशिया खंडामधली एक प्रसिद्ध नदी असलेली मेकॉंग ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आशिया खंडामधली मेकॉंग ही नदी मलेशिया या देशामधून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 3, जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे? जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था खालीलपैकी कोणती संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 UNDP या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, जनगण मन हे आपले राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या मूळ भाषेमध्ये लिहिलेलं आहे? जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणत्या मूळ भाषेमध्ये लिहिलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जनगण मन हे आपले राष्ट्रगीत मूळ भाषा म्हणजे बंगाली भाषेमध्ये या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? प्रसिद्ध पुस्तक द गाईड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 द गाईड या पुस्तकाचे लेखक RK नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अयोध्या हे शहर शरयू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ईडन गार्डन हे भारतामधले एक प्रसिद्ध स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ईडन गार्डन हे भारतामधले एक प्रसिद्ध स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 द ईडन गार्डन हे प्रसिद्ध स्टेडियम कोलकाता शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? वॉर अँड पीस या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लिओ टॉल्स्टॉय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, अस्तंबा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? अस्तंबा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अस्तंबा हे डोंगर नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, मिठाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? मिठाचे सर्वात जास्त उत्पादन घेणारे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये सर्वात जास्त मिठाचे उत्पादन गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जागतिक ओझोन दिवस 16 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, नीलक्रांती खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? नीलक्रांती खालीलपैकी कशाच्या उत्पादनाशी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नीलक्रांती मत्स्य उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, कळसुबाई हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले शिखर आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले शिखर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कळसुबाई हे शिखर अहमदनगर जिल्ह्या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 16 घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो? खालीलपैकी कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 141 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 चिप्सच्या पॉकेटमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? चिप्सच्या पॉकेटमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चिप्सच्या पॉकेटमध्ये नायट्रोजन वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 जोगेश्वरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? जोगेश्वरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक पुस्तक दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जव्हार हे थंड हवेचं ठिकाण पालघर जिल्ह्या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 संत गाडगे महाराज यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? संत गाडगे महाराज यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शेंडगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतामधले पहिले जैवतंत्रज्ञान धोरण राबवणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये सर्वात प्रथम जैवतंत्रज्ञान धोरण राबवणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर हे वसलेले नाही? खालीलपैकी कोणते एक शहर हे गोदावरी या नदीच्या काठावर वसलेलं नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संगमनेर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या एका पिकाला नगदी पीक म्हणतात? खालीलपैकी कोणत्या एका पिकाला नगदी पीक असे म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कापूस पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कोयना ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोयना ही नदी कृष्णा नदीची उपनदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणते शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते एक शहर हे ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली आहे? गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वाघूर नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सरपंच आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाला देतात? सरपंच आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाला देतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंचायत समितीचा सभापती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 द प्रॉमिस लँड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द प्रॉमिस लँड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 द प्रॉमिस लँड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक बराक ओबामा या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. मॉरिशस या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? मॉरिशस या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मॉरिशस या देशाची राजधानी पोर्ट लुईस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. सूर्यमालेमधील लाल रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सूर्यमालेमधील लाल रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सूर्यमालेमध्ये लाल रंगाचा ग्रह मंगळ ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक कर्करोग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. मानवी शरीरामधील खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या रोग जंतूचा प्रतिकार करू शकतात? मानवी शरीरामधल्या खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या रोग जंतूचा प्रतिकार करू शकतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रोग जंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. गोदावरी ही नदी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांमधून वाहते? गोदावरी ही नदी महाराष्ट्रामधून एकूण किती जिल्ह्यांमधून वाहणारी नदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी ही नदी महाराष्ट्रामधून एकूण 8 जिल्ह्यामधून वाहणारी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. खांदेरी व उंदेरी हे खालीलपैकी काय आहेत? खांदेरी व उंदेरी हे खालीलपैकी काय आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खांदेरी व उंदेरी बेटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. परभणी व नांदेड जिल्ह्यामधून जाणाऱ्या डोंगर रांगांना खालीलपैकी काय म्हणतात? परभणी व नांदेड जिल्ह्यामधून जाणाऱ्या डोंगर रांगांना खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निर्मळ डोंगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. दरकेसा टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? दरकेसा टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दरकेसा टेकड्या महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. प्रवरा, सिंदफणा, दुधना या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? प्रवरा, सिंदफणा, दुधना या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रवरा, सिंदफणा, दुधना या नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणजेच लॉर्ड मेयो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. पानिपतची दुसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? पानिपतची दुसरी लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पानिपतची दुसरी लढाई सन 1556 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कार्निवल हा सण गोवा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. गोलघुमट विजापूर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गोलघुमट विजापूर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोलघुमट विजापूर कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. मॅन ऑफ पीस हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं टोपण नाव आहे? मॅन ऑफ पीस हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं टोपण नाव आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मॅन ऑफ पीस हे टोपण नाव लाल बहादूर शास्त्री या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आयझॅक न्यूटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? हैदराबाद हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद हे शहर मुशी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 अमोनिया हा वायू हवेच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा करतात? अमोनिया हा वायू हवेच्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीने गोळा करतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमोनिया हा वायू हवेच्या हेबर पद्धतीने गोळा करतात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन करणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन करणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन करणारा जिल्हा नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 राज्यामध्ये चुनखडीच्या सर्वात जास्त खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त चुनखडीच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सर्वात जास्त चुनखडीच्या खाणी यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 शिलाँग ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? शिलाँग ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 गलवान नदीचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विस्तारलेलं आहे? गलवान नदीचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विस्तारलेलं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गलवान नदीचे क्षेत्र हे लडाख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 महाराष्ट्रामधले पहिले पुस्तकाचे गाव भिल्लार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामधले पहिले पुस्तकाचे गाव भिल्लार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्यामधले पहिले पुस्तकाचे गाव भिल्लार हे सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेचा खालीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो? ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ग्रामसेवक हा वर्ग 4चा कर्मचारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 63 पंचायत राज हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? पंचायत राज हा विषय भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंचायत राज हा विषय राज्यसूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 इंडियन ओपिनियन या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? इंडियन ओपिनियन या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इंडियन ओपिनियन या नावाचे वर्तमानपत्र महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 100% घरामध्ये LPG कनेक्शन असणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? 100% घरामध्ये LPG कनेक्शन असणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 BSF या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 BSF या दलाची स्थापना सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र भूषण पुरस्कार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 दुधाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो. दुधाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पहिला क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल.